नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर व्हिडिओ तुम्हाला जरा नंतर येतात, म्हणजे पूजा माझी झाली ऑलरेडी, बुधवारीच पूजा होती, पण म्हटलं आरामात तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचू. तर हा जो व्हिडिओ आहे ना, आजचा हा मंगळवारचा व्हिडिओ आहे, म्हणजे पूजेच्या आदल्या दिवशीचा. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरामध्ये जेव्हा काही कार्यक्रम असतो तर त्याची पूर्वतयारी करणं खूप गरजेचं असतं. जेव्हा कोणी घरात मोठे व्यक्ती असतील किंवा इतर कोणी आपल्याला हातभाराला असेल तर तेव्हा आपल्याला तेवढं टेन्शन नसतं, पण जेव्हा सगळी जबाबदारी आपल्या डोक्यावर असते ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं की पूजेसाठी काय काय सामान लागणार आहे. समजा जेवणाची काही तयारी असेल तर त्याला काय सामान लागणार आहे. तर हळूहळू आपण शिकतो. जसं जसं जबाबदाऱ्या आपल्या अंगावर पडायला लागतात ना, तसं हळूहळू आपण सगळ्या गोष्टी शिकत जातो. फक्त एकच आहे की आपण त्या गोष्टी तेवढ्या आवडीने शिकणं आणि करणं हे खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही शिकाल आणि कराल तेव्हाच ते तुम्हाला पुढे उपयोगी पडणारं असतं. प्रत्येक वेळी दुसऱ्यांवर डिपेंड राहण्यापेक्षा आपणच त्या गोष्टी शिकून घेतल्या ना, तर त्या आपल्यालाच तेवढ्या म्हणजे बऱ्या पडतात. तर आता जे जे सगळं सामान लागणार होतं, म्हणजे गुरुजींनी जी लिस्ट दिली होती, तर त्या लिस्टनुसार सगळं सामान मी व्यवस्थित आणून ठेवलं. त्यानंतर जे एक्स्ट्राचं सामान लागणार होतं, आता म्हणजे संध्याकाळच्या जेवणाची सोय तर आम्ही वेगळी केली होती, पण जे सकाळचं म्हणजे सवाष्णी पुजायच्या होत्या, तर त्याच्यासाठी जेवणासाठी जी जी तयारी लागणार होती, जे जे सामान एक्स्ट्रा लागणार होतं. बघा, आपल्या घरी कार्यक्रम असल्यानंतर कोण ना कोण आपले घरातले नातेवाईक, एक्स्ट्रा कोण ना कोण व्यक्ती आपल्या घरी येतात. त्यामुळे अचानक कुठलीही गोष्ट म्हणजे कमी असायला नको. तर त्याच्या हिशोबाने काय काय ज्या रेग्युलर गोष्टी आहेत, ज्या मेजर लागतात म्हणजे यावेळी, तर त्या त्या गोष्टी मी एक्स्ट्राच्या व्यवस्थित भरून ठेवल्या. म्हणजे तांदूळ म्हणा, पीठ म्हणा, तूप लागतं पूजेच्या वेळी, काही गोडाधोडाचं आपण बनवतो, साखर, तर सगळं किराणा भरलेलं होतं पूर्ण. आणि ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ होता तो तुम्ही बघितलात की संपूर्ण साफसफाई करून घेतली पहिले घराची. प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप करायची. तर पहिले संपूर्ण साफसफाई केली, स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ केलं आणि त्यानंतर मग सगळा किराणा जाऊन भरला. आणि मग तो आता प्रॉपर भरणंसुद्धा गरजेचं होतं, नुसतंच आणून पण उपयोग नव्हता. कारण आपण जेव्हा पूजेला बसणार तेव्हा इतरांना सगळ्या गोष्टी वेळेवर म्हणजे पटकन मिळाल्या पाहिजेत. तुम्हालासुद्धा माहिती पाहिजे की कुठली गोष्ट आपण कशामध्ये भरून ठेवली आहे, नाहीतर मग शोधण्यामध्येच अर्धा वेळ निघून जातो. तर म्हणून जे जे उद्यासाठी मला लागणार होतं सामान, तर त्या त्या गोष्टी मी व्यवस्थित प्रॉपर भरून ठेवत होते सगळ्या. तर स्वयंपाकघरातलं सगळं आवरता मग त्यानंतर देवपूजेकडे, म्हणजे मंदिर, देवघर, कारण पूर्ण घर तर स्वच्छ केलं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे की घराचं जे हृदय आहे ते हृदय पण तेवढंच साफ सुधरं स्वच्छ असणं गरजेचं असतं. तर म्हणून संपूर्ण देवघर, एकूण एक गोष्ट देवघरातली पूर्ण काढली आणि सगळं असं लख्ख केलं. बघा, देवांना पण छान म्हणजे उजळवलं. आणि त्यानंतर जे पण पितळेच्या, तांब्याच्या, ज्या पण छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू आहेत, तर त्या सगळ्या क्लीन केल्या पूर्ण. तर हे सगळं जे पितळेचं आणि तांब्याचं आहे ना, तर हे सगळं मी ॲक्लिन पावडरने स्वच्छ करते. बऱ्याचदा तुम्हाला मी ॲक्लिन पावडरबद्दल सांगितलं आहे, खरंच खूप छान पावडर आहे. ही पावडर बाप्पा मोरया स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना मिळत नसेल तर तुम्ही दादांकडून मागवू शकता. बघा, तुम्ही डिफरन्स बघा की ज्या त्या आधीच्या घंटी आणि स्वच्छ केलेल्या घंटी, याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतच असेल. त्यानंतर मग इथल्या ज्या सगळ्या माळा आहेत त्या सगळ्या माळा धुवून घेतल्या. ही सगळी कामं एकदम होत नाहीत, हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे बोलतात ना, मॅनेज कराव्या लागतात. थोडंसं डोक्यात ठेवावं लागतं, प्री प्लॅनिंग करावं लागतं की कसं कसं काय काय मला कुठल्या कुठल्या दिवशी सगळं स्वच्छ करायचं आहे. तर हे सगळं मी आदल्याच दिवशी पूर्ण क्लीन करून घेतलं आणि वाळत ठेवलं होतं. तर आता छान सुकलं आहे, म्हणून मग ते सगळं पुन्हा परत लावते. आणि तुम्हाला वातावरणाचा एक अंदाज येत असेल की इतका तुफान पाऊस सुरू झाला होता आणि नेमका त्याच वेळी, म्हणजे आता पूजेच्या 1-2 दिवस आधीपासूनच गाड्यांचे प्रॉब्लेम, सगळ्याच गोष्टी अचानक आल्या होत्या. आणि ह्या महिन्यामध्ये आणि ह्या पिरियडमध्ये असा पाऊस कधीच येत नव्हता. तर त्याच्यामुळे असा विचारच केला नव्हता की पाऊस असेल किंवा काय असेल. तर त्याच्यामुळे सगळं जे प्लॅनिंग होतं ना, ते सगळं डळमळणार होतं.
आणि जे आम्ही जेवणाचं काही प्लॅनिंग केलं होतं, म्हणजे जेवढं लिस्टनुसार किंवा ज्यांना बोलवलं आहे त्यांच्यानुसार किती लोकांचं जेवण ठेवायचं आहे किंवा काय, हे सगळं होतं. पण कधी कधी आपण म्हणतो ना की प्लॅनिंग कधी कधी कुठेच कामाला येत नाही. कधी कधी काही म्हणजे नैसर्गिक ज्या गोष्टी असतात ना त्यांच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. पण हार मानायची नाही, हे नक्की की जे ठरवलं आहे ना तर ते करायचंच, मग काही हो. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे साक्षात जे ब्रह्मांड नायक आहेत ते जर आपल्यासोबत आहेत तर आपल्याला खरंच कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज लागत नाही. तर मी कालच्या लाईव्हमध्ये तुम्ही सगळ्यांनी छान जे देवघर सजवलेलं होतं तर ते बघितलं आणि तुम्ही सगळ्यांनी विचारलं की ताई खूप छान केलं आहे, कुठून केलं आहे, कसं केलं आहे. तर तुम्हाला सांगू, हे जे म्हणजे आम्ही पण हे फर्स्ट टाईम केलं असं ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन. माझी खूप इच्छा होती की जसं आपण म्हणजे काही प्रोग्राम असल्यावरती स्वतःसाठी इतका खर्च करतो, साडी म्हणा काही म्हणा, तर मला असं वाटत होतं की घराची पूजा आहे, वास्तू शांती आहे, तर आपल्या वास्तूला आपण तितकं छान सजवायचं असं माझ्या मनात होतं. तर म्हणून सजवण्यासाठी दुसरं काय असणार आहे, तर फुलांपेक्षा सुंदर आणि सुशोभित कोणीच करू शकत नाही. तर म्हणून म्हटलं की आपण फुलांचं छान सजावट करूया. तर तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला सांगू की आम्ही पहिल्यांदा केलं आणि आम्हाला माहीत नव्हतं की खरंच फ्लावर डेकोरेशनमध्ये कसे काय काय रेट्स असतात. तर आम्ही फुल मार्केटमधून एक जण ओळखीचे होते, त्यांना विचारलं. तर म्हणजे काहीच्या काही बजेट सांगतात, म्हणजे 20,000 25,000 असे काही बजेट सांगतात. पण हा जो दादा आहे ना, हा जो करत होता डेकोरेशन, तर म्हणजे फ्लावर्सचं, तर हा जे तिसाई मंदिर आहे आमच्या इथे जवळ, तिथे याचं दुकान आहे आणि ओळखीचा आहे तो. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला अगदी व्यवस्थित रिजनेबल बजेटमध्ये छान डेकोरेशन करून दिलं. त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला पुढे सांगते. तर त्याचं ते काम चालू होतं तोपर्यंत माझं इथे पार्सल आलेलं आहे. ह्या पार्सलमुळेच बऱ्याच जणांना कळलं की माझी वास्तुशांती आहे घराची. तर ह्या साड्या ज्या आहेत त्या मी सोनाली ताईकडून मागवल्या आहेत, ज्या कोल्हापूरच्या आहेत, ज्यांचं चॅनलचं नाव आहे प्रांजल शिंदे ब्लॉग्स. तर ह्या जलपरी सॉफ्ट सिल्क मक्खन असे या साडीचं नाव आहे. तर कारण बघा, कितीही आपण फॉरवर्ड झालो, कितीही जग पुढे गेलं, तरी आपल्या ज्या परंपरा आहेत, जे आपले मानपान आहेत, देणं घेणं आहे, तर ते तर करावंच लागतं. तर म्हणून घरातल्या ज्या गोष्टी म्हणजे लेडीज आहेत किंवा सवाष्णी मला पूजायच्या होत्या, तर त्यांच्यासाठी मी साड्या मागवल्या होत्या. आणि एकाला वेगळं द्यायचं असं नव्हतं, म्हणून मी सगळ्यांसाठी सेमच क्वालिटीच्या साड्या मागवल्या. आणि तुम्हाला खरं सांगू, इतकी मस्त साडी आहे ना, इतकी सॉफ्ट आहे साडी की म्हणजे नेसायला खूप भारी वाटेल. नेसल्यानंतर तुम्हाला एकदम मस्त फील होईल साडीचं. तर तुम्हाला यांच्याकडून साड्या घ्यायच्या असतील ना, तर ताईंचा नंबर मी इथे स्क्रीनवर देते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता किंवा त्यांचे चॅनलसुद्धा आहे, साडीचं सुद्धा चॅनल आहे वेगळं आणि रोजचं डेली व्लॉग्सचं सुद्धा आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात बेस्ट गोष्ट मला त्यांची वाटते की सगळ्यांना परवडतील अशा रिजनेबल रेट्सच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या त्यांच्याकडे आहेत आणि तेच खूप भारी गोष्ट आहे. तर हे कुरिअरचं पण खूप टेन्शन आलं होतं, कारण अगदी उद्या पूजा आहे आणि आज म्हणजे मंगळवारीसुद्धा मला कुरिअर मिळत नव्हतं. खूप म्हणतात ना की छक्के-पंचे करून मला हे कुरिअर इथपर्यंत पोचलं आहे. तर कारण खूप पाऊस होता, 3 दिवस कंटिन्यू सुट्ट्या आल्या होत्या आणि त्याच्यानंतर पण कुरिअरवाले आणून देत नव्हते. तर शेवटी खूप काही करून त्याच्यानंतर कुरिअर पोचलं आणि जीवात जीव आला की जी गोष्ट आपण एवढं सगळं केलं आहे आणि ते जर नाही झालं आयत्या वेळेला पॉसिबल, तर कसं व्हायचं. पण म्हणतात ना की खरंच स्वामींची कृपा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जे जे आपण काही करायला जातो ना, तिथे आपल्याला बेस्ट गोष्ट मिळते. चांगले व्यक्ती आपल्याला मिळतात, चांगल्या गोष्टी आपल्यासोबत जोडल्या जातात आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पडल्या. कार्यक्रमाच्या जशा ठरवल्या होत्या किंबहुना त्यापेक्षा जास्त चांगल्या घडत होत्या. तर ह्यालाच म्हणेन मी खरंच स्वामींची प्रचिती. आणखीन एक मोठी प्रचिती आहे जी मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ समजा संध्याकाळी आला तर संध्याकाळी सांगेन किंवा उद्या आला तर उद्या सांगेन, कारण सगळंच एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं मला शक्य होणार नाही. पूजेचा पण जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला वेगळा येईल. तर मावशी आली होती, मग मावशी आणि मी आम्ही दोघींनी बसून
आम्ही सॅग्रिगेट करत होतो की कुठली साडी कोणाला द्यायची. आणि साडीसोबत मी शर्ट पीस पॅन्ट पीस जे आणले होते तर ते पण मी पॅकिंग करून ठेवले. म्हणजे जे जोडी जोडी आहेत तर त्यांना एकाला म्हणजे साडी आणि शर्ट पीस पॅन्ट पीस त्यांच्या मिस्टरांचं तर असं एकदमच पॅकिंग करून ठेवलं. कारण मग काय होतं, पूजेच्या दिवशी आपण एकतर पूजेच्या घाईमध्ये असतो, त्याच्यानंतर मग लोक कंटिन्यू यायला सुरुवात करतात. मग त्यामध्ये त्या वेळेमध्ये इतका वेळ नसतो की कोणाला कुठली साडी द्यावी, कोणाला काय द्यावं, तर हे विचार करण्याचा आणि डिसिजन घेण्याचा तेव्हा वेळ नसतो. तर त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या आधीच करून ठेवायच्या. तर म्हणून त्यांच्याकडून एक्स्ट्रा पिशव्या आणल्या होत्या मी. जे पण मटेरियल घेतलं होते म्हणजे शर्ट पीस पॅन्ट पीस, तर ते मी G20 जे डोंबिवलीला दुकान आहे त्यांच्याकडून घेतले होते. अगदी छान क्वालिटीचे आहेत. आणि मला सगळ्यात पहिले तर माझी ही इच्छा असते की जे पण आपण कोणाला काही देतो अगदी मनापासून द्या, अगदी छान मनाने द्या, की जे तुम्ही देताय तो समोरचा व्यक्ती आवडीने घालेल, नेसेल किंवा शिवेल, तरच त्या गोष्टीचा दिलेल्याचा तेवढा उपयोग असतो. किंवा नाही तर फक्त द्यायचं म्हणून आपण दिलं आणि मग ते नंतर तसंच ठेवलं किंवा मग ते दुसऱ्याला कोणाला देऊन टाकलं तर मग त्याचा काय अर्थ नसतो. तर म्हणून थोडं द्या पण चांगलं द्या. तर असं सगळं सॅग्रिगेशन चालू होतं आमचं, की म्हणजे इतपत की ही साडी हिला छान दिसेल, ही साडी हिला, हे कपडे ह्याला छान दिसतील, असा सगळा विचार करून आम्ही सगळ्यांच्या साड्या वगैरे बायफ्रिकेट करत होतो. तर वहिनीसुद्धा आल्या होत्या. तुम्हाला सांगायचे की वहिनी आता गोव्यावरून, म्हणजे मोठ्या ज्या वहिनी आहेत, मोठे जे दादा आहेत त्यांचे, तर ते आता गोव्यावरून नाशिकला शिफ्ट झालेले आहेत. तर त्याच्यामुळे वहिनींना यायला खूप पाऊस होता. मला खरंच वाटत नव्हतं की येतील की नाही येतील, पण तरी त्या आल्या, आदल्या दिवशीच आल्या. आणि खरंच आहे की कुठलाही कार्यक्रम हा माणसांशिवाय होत नाही. तुम्ही कितीही पैसा होता, तुम्ही कितीही काही गोष्टी आणा ठेवा, पण जर माणसंच नसतील ना तर त्या कार्यक्रमाला काहीच मजा नाही. जेवढं एकमेकांशी बोलणं चालणं होतं, काही काही आठवणी निघतात, काही काही गोष्टी बोलल्या जातात, एकत्र कामं होतात, त्याने वेगळीच एक ऊर्जा निर्माण होते, एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. म्हणून आपल्या घरामध्ये ना असं काही ना काही कार्यक्रम नेहमी असले पाहिजे. कधी वर्षातून एकदा सत्यनारायण घालावा, की ज्या निमित्ताने का होईना 4 लोकांची पावलं आपल्या घराला लागतात. आणि म्हणतात ना की आपले जे नातेवाईक आहेत, आपला जो मित्रपरिवार आहे, त्या निमित्ताने का होईना आपल्या घरी येतात. आपल्या घरामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम होतो त्या निमित्ताने. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि यातूनच आपल्याला सगळ्यांचे आशीर्वाद मिळत असतात. तर म्हणून मग पहिले ते जे कपड्यांचा कार्यक्रम होता तो उरकला आणि त्यानंतर ना मी सगळ्यांना द्यायला करंडे आणले होते. जे हळदी कुंकूचे करंडे मी तुम्हाला दाखवले होते ना, तर ते मला खूप आवडले आणि विचार केला की ज्यांना साड्या नाही देणार आहोत तर त्यांना आपण हे करंडे देऊया. बघा, साडी आपण घ्यायला जरी गेलो, साध्यातली साधी साडी म्हणजे तुम्ही 500 रुपयापर्यंत, 400-500 पर्यंत पण साडी बघितलीत ना, तरी आता अशी नेसण्याजोगी साडी पण कधी कधी मिळत नाही. तर म्हणून मग म्हटलं की तसं देण्यापेक्षा आपण छान हे करंडे देऊया की जे प्रत्येक लेडीजच्या घरी हळदी कुंकू त्याच्यामध्ये ठेवलंच जाईल आणि प्रत्येक वेळी आपली आठवण त्यांना येईल की अरे हे मेघाताईने दिलं होतं किंवा हे मेघाने दिलं होतं. तर म्हणून मग म्हटलं चला की आपण असे छान करंडे देऊया. तर ते पण मी सगळे व्यवस्थित सॅग्रिगेट करून ठेवत होते, कारण ते जे बॉक्स दिले होते ना, एका बॉक्समध्ये 2 पाठवले होते. तर म्हणून मग प्रत्येक बॉक्समधून ते सेपरेट करत होतो. जेवढे बॉक्स अरेंज होत आहेत तेवढे व्यवस्थित करून ठेवत होतो, म्हणजे उद्यासाठी धावपळ नको. म्हणजे उद्या आपण आपल्या पूजेला व्यवस्थित वेळ देऊ शकतो, लोकांना व्यवस्थित वेळ देऊ शकतो. मग ह्या सगळ्या गोष्टींची गरज पडत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आदल्या दिवशी केलेल्याच चांगल्या पडतात. तर मावशी पण होती सोबत तयारी करायला. त्यानंतर मग वहिनी होत्या, त्यानंतर अनघा आली होती. मग आम्ही हे सगळं पहिले जे देण्या घेण्याचं जे सगळं होतं ते सगळं व्यवस्थित सॉर्टिंग करून व्यवस्थित आवरून ठेवलं. तर तुम्हाला मी परत एकदा दाखवते. मागच्या वेळी मी दाखवला आहे करंडा आणि भरपूर ताईंनी घेतला आहे, सगळ्यांना आवडला आहे. ह्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे करंड्याची. आणि हे कुठून मागवलेत तर हे बाप्पा मोरिया स्टोअरमधून मागवलेत. तर तुम्हाला पण हवे असतील तर तुम्ही तिथून मागवू शकता. असे काही कार्यक्रम असतात ना, तर तेव्हा अशा काही गोष्टी दिल्या ना तर घेणाऱ्याला त्या
आयुष्यभर लक्षात राहतात, मेमोरेबल राहतात. तर हे सगळं बघा आवरून घेतलं. त्यानंतर अजून बरीच तयारी बाकी होती, ती म्हणजे की सकाळच्या जेवणाची. म्हणजे आता सवाष्णींचं जेवण आपल्याला घरीच करावं लागतं, तर त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणजे जी भाजीसाठी वाटण बनवायचं असतं किंवा काही छोट्या मोठ्या कटिंग जे करून ठेवायचं असतं, तर ते आपण आदल्या दिवशी करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी अगदी पटापट फोडण्या टाकता येतात आणि लवकर होतं जेवण. तर मग मावशी आली होती, तर मावशी वाटणाची तयारी करत होती. तोपर्यंत मी बाकीच्या ज्या गोष्टी काय काय सगळ्या लावायच्या आहेत, कुठे ते आता जसं मी टेबलचं क्लॉथ चेंज केला, त्यानंतर तोरण बाहेरचं लावायचं आहे ते लावत होती. तर तोपर्यंत या दादाचं बघा काम इथपर्यंत पोचलं होतं. आणि तुम्हाला खरं सांगू, बाहेर एवढा तुफान पाऊस होता ना, तो तेवढ्या तुफान पावसामध्ये ती एवढी फुलं वगैरे एवढं सगळं घेऊन आला होता. आणि पहिले तर त्याची एकटंच तयारी चालू होती, त्यानंतर त्याचे मित्र आले. फायनली एका ठिकाणाचं म्हणजे एका गोष्टीचं तयार झालं. तर ते बघा कसं दिसतंय. मला पहिले तो जेव्हा बनवत होता ना, तेव्हा असं वाटत होतं की म्हणजे ओके असेल, नॉर्मल बनवलं असेल, पण इतकं सुंदर दिसेल ही कल्पनाच नव्हती माझ्या डोक्यात. आणि किती छान वाटतंय बघा. देवघर म्हणजे खऱ्या अर्थाने देवघर नटल्यासारखं वाटतंय. खूप 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 सुंदर दिसत होतं. खरंच आहे की जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनलच असतं. आर्टिफिशियल फुलांनी तो लुक येणार नव्हता की जो या ओरिजिनल फुलांनी आलेला आहे. आणि खूप सुंदर वाटतंय की म्हणजे आपण जे कार्यक्रम करणार आहे ना, त्याची सुरुवात अशी खूप मस्त मस्त झाली होती. तर आता तुम्हाला हळूहळू दाखवते की बघा आता हे देवघराचा हा जो पोर्शन आहे, हा असं संपूर्ण फुलांनी छान कव्हरअप केला. म्हणजे इथे देवघराच्या इथे, त्यानंतर जे घराचं एंट्रन्स आहे तिथे मला करायचं होतं. त्यानंतर स्वामींचं जे सिंहासन आहे तिथे डेकोरेशन करायचं होतं. आणि जिथे पूजा मांडणार आहे समोर, तर तिथे थोडंसं डेकोरेशन करायचं होतं. तर त्याची आयडिया आम्ही त्याला आधीच दिली होती की मला एवढं आणि अशा प्रकारचं हवं आहे. तर त्याच्यानुसार त्याने आम्हाला जो बजेट आहे तो सांगितला होता. तर हे बघा बाहेरचं जे आहे ना एंट्रन्सच्या इथलं, पण याचा खूप पसारा होतो, खूप म्हणजे खूप पसारा होतो आणि वेळही बराच लागतो. जवळपास 4:30 पावणे 5ला ते आले होते आणि रात्री 11 वाजले तरी त्यांचं संपूर्ण काम चालू होतं. तर एवढंच करण्यासाठी बघा एवढा वेळ गेला. तर इथे समोरची जी आपण एंट्री करतो ना, तिथे समोरची जी भिंत आहे, तर ती पण मला थोडीशी डेकोरेट हवी होती, कारण एकदम प्लेन वाटत होतं तिथे. तर मग त्याला म्हटलं इथे फक्त तू जे झेंडूचे फुलं आहेत त्याच्या माळा सोड, म्हणजे छान दिसेल ते. आणि खरंच खूप मस्त वाटत होतं. आणि हे आता त्याचे मित्र आले होते 2-3, आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून मग कामाला सुरुवात केली. मग त्यामुळे कामाचा जो स्पीड आहे तो थोडासा वाढला. तर आता आपण बघतो की बरेच जे प्रोग्राम्स असतात, तर बऱ्याच ठिकाणी असं फुलांचं डेकोरेशन केलं जातं. तर आपल्यावर आहे, जो बजेट आहे ना तो फुलांनुसार डिसाईड होतो. म्हणजे तुम्हाला जर 7-8 दिवसासाठी, आता तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशनसाठी हवं असेल, तर तुम्हाला अशी फुलं सिलेक्ट करावी लागतील की जी म्हणजे 5 ते 6 दिवस किंवा 7 ते 8 दिवस टिकतील. पण ती जास्त दिवस टिकणारी फुलं जर आपण घेतली तर मग आपला बजेटसुद्धा वाढतो. आणि त्याच्यामध्ये समावेश असतो तो म्हणजे आर्किड जी फुलं म्हणतात, ती फुलं जास्तीत जास्त दिवस टिकतात. पण त्याचा बजेट पण तेवढाच वाढतो, कारण ती तेवढी महागही असतात. तर म्हणून आम्हाला फक्त 1 दिवसासाठीच हवं होतं. तर म्हणून मी ही जी नॉर्मल फुलं आहेत, म्हणजे गुलाब म्हणा, शेवंती म्हणा, जी मध्ये थोडी चायनीज फुलं ही दिसतात सूर्यफुलासारखे, ती फुलं म्हणा, तर ह्यांचा बजेट इतका जास्त नसतो जेवढा ऑर्किडच्या फुलांचा असतो. पण ही जास्त दिवस टिकत नाहीत, 2 ते 3 दिवसच फक्त ही छान राहतात. तर अशी ही जवळजवळ रात्री 12 वाजेपर्यंत आमची पूजेची सगळी पूर्वतयारी सुरू होती.
आणि पूजेचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी येईल किंवा उद्या येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.